हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबरची तयारी आपण करत आहोत. आज पुन्हा एक नवीन पेपर घेत आहोत आपण. 2च दिवस आपल्या हातात उरले, त्याच्यामुळे आज एका दिवसात हा आपण पूर्ण 100 क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. जेणेकरून सगळे व्हिडिओ आजचे पहा, जेणेकरून एकही याच्यातला क्वेश्चन मित्रांनो एक्झाम मध्ये आला तर तुमचा तेवढा फायदा होऊन जाईल. आज 2 दिवसात 2 पेपर आपण कव्हर करू. आज हा 12 नंबरचा क्वेश्चन पेपर पूर्ण स्पष्टीकरणासह आपण कव्हर करूया. तर वेळ न करता चला व्हिडिओची सुरुवात करूया. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणं विसरू जाऊ नका, मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा. तर चला हा पेपर स्पष्टीकरणासहित सॉल्व्ह करूया. प्रश्न क्रमांक 51, जोड्या लावा. बंदी जीवन, आनंद मठ, प्रॉब्लेम ऑफ ईस्ट, द इंडियन मुसलमान. आणि या ठिकाणी कर्जन हंटर, बंकिमचंद्र चटर्जी आणि सचिंद्रनाथ सन्याल हा कोणी लिहिलाय. तर या जोड्या जोडवायच्या आहे आणि याचं उत्तर असणार बघा, बंदी जीवन. बंदी जीवन आहे सचिंद्रनाथ सन्याल यांचं. आनंद मठ हा तर सोपा आहे, बंकिमचंद्र चटर्जी. ओके. त्याच्यानंतर प्रॉब्लेम ऑफ ईस्ट लॉर्ड कर्जनचा आहे. द इंडियन मुसलमान हा हंटरचा, म्हणजे 4, 3, 1, 2 ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 52 पाहूया. योग्य क्रम लावा. संयुक्त महाराष्ट्र परिषद, अकोला करार आणि नागपूर करार यांचा योग्य क्रम लावा. पहिले कोणता आहे तर संयुक्त महाराष्ट्र परिषद 1946 ची, शंकरराव देव मुंबईमध्ये. अकोला करार त्याच्यानंतर 1947चा आहे. दार कमिशन पुढे मराठी भाषिक प्रांताची एक मुखाने मागणी करण्यासाठी झाला होता. याच्यामध्ये सहभाग होतो शंकरराव देव, धनंजय गाडगीळ, प्रमिला ओक आणि इत्यादी लोक होते. त्याच्यानंतर नागपूर करार 1953चा आहे. याच्यामध्ये मुंबईत राजधानी व नागपुरात उपराजधानी असावी, हिवाळी अधिवेशन नागपूर येथे असावं, या प्रकारचा करार हा झाला होता 1953. तर काय होणार योग्य क्रम? याचा योग्य क्रम जो आहे तोच करेक्ट आहे, अ ब क ऍज इट इज. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 53, बहिष्कृत भारत हे आंबेडकरांचे रिकामी जागा होते. दैनिक, साप्ताहिक की पाक्षिक की मासिक? तर दर 15 दिवसांनी जो होतो तो पाक्षिक. काय होतं? पाक्षिक होतं. स्थापना कधीची आहे? याची स्थापना 1927 ची. दलित चळवळीचं हा मुखपत्र बनलं होतं आणि महाड सत्याग्रहानंतर जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी याला चालू करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 54, परमहंस सभेशी संबंधित व्यक्ती ओळखा. दादोबा पांडुरंग, मगो रानडे, भिकोबा चव्हाण की राबा जयशंकर? परमहंस सभा स्थापना आहे 1848 ची. ओके, हे पुढे क्वेश्चन 1848 ची. कार्य काय? यांचं कार्य स्थापना मुंबईमध्ये झाली होती. गुप्तपणे यांचं कार्य चालायचं. पुणे, अहमदनगर, सातारा इथे शाखा होत्या आणि याचा अध्यक्ष कोण होतं? बाळकृष्ण जयकर, रामचंद्र बाळकृष्ण जयकर अध्यक्ष होते. परंतु यांना मूर्तीपूजा ही मान्य नव्हती. आणि दादोबा तरखडकर एक जगदवासी आर्य या टोपण नावाने सुद्धा लेख लिहित होते. तर याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 2, अ, क आणि ड. दादोबा पांडुरंग, भिकोबा चव्हाण आणि राबा जयकर. ओके, या सभेशी संबंधित व्यक्ती होते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 55, अवपरासरणी द्रावणाबाबत खालील विधाने विचारात घ्या. या द्रावणामध्ये पेशीमध्ये क्षार जास्त व पाणी कमी असते. या द्रावणामध्ये पेशी बाहेर पाणी व क्षार समान असते. परासरण पेशी बाहेरून पेशीच्या आत होते. पेशीचे आकुंचन हा या प्रावणाचा परिणाम आहे. तर कोणतं सेंटेन्स योग्य की अयोग्य त्या ठिकाणी ओळखायचं आहे. इथून सायन्सचे क्वेश्चन चालू झाले. तर अवपरासरणी द्रावणामध्ये काय असते की हा इथं आपल्याला अवपरासरणी द्रावणाबाबत विचारलं. पेशी बाहेर पाणी जास्त आणि क्षार कमी असतात. पेशीमध्ये क्षार जास्त आणि पाणी कमी असते आणि परासरणीची क्रिया पेशी बाहेरून पेशीच्या आत होत असते. परिणाम पेशी फुगून जाते. तर याचं उत्तर काय असणार? ऑप्शन नंबर 3, अ आणि क. द्रावणामध्ये पेशीमध्ये क्षार जास्त आणि पाणी कमी असते. आणि त्याच्यानंतर क, परासरण पेशीच्या बाहेरून पेशीच्या आत होते. ओके, अ आणि क योग्य आहे. 55चा ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 56, डीएनए डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड मध्ये खालीलपैकी कोणते 4 नत्र रेणू असतात? ऍडेनाइन, सायटोसाइन, ग्वानिन, युरिसॉल की थायमिन? ओके, तर डीएनए मधील नत्र रेणू कोणते? तर याच्यामध्ये असतो ऍडेनाइन हा असतो, सायटोसिन हा सुद्धा असतो, ग्वानिन असतो आणि शेवटचा आहे थायमिन. कोणता असतो? थायमिन. हे 4 असतात. युरॅसिलचं काय मग? हा आरएनए मध्ये असतो. आरएनए मध्ये कोणकोणते असतात? ऍडेनाइन असतो, सायटोसिन असतो, ग्वानिन असतो आणि युरिसॉल. हा कशाचा आहे? हा आरएनएचा आहे गट. ओके, मग सांगा कोणतं असणार? अ, ब, क आणि ई. अ, ब, क आणि ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 57, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. पिवळ्या रंगाच्या लवकांना कॅरोटीन म्हणतात. सर्व लवकांमध्ये रंगद्रव्य नसतात. वनस्पतीमध्ये हरित लवके प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात आणि नारंगी रंगाच्या लवकांना
झॅन्थोफिल म्हणतात. योग्य विधान याच्यातलं कोणतं आहे? तर लक्षात घ्या, पिवळ्या रंगाच्या लवकांना झॅन्थोफिल म्हणतात. ओके, या ठिकाणी काय म्हटलं? नारंगी रंगानं, नारंगी नाही, पिवळ्या रंगाला झॅन्थोफिल हा गेला. ओके, अयोग्य आहे. त्याच्यानंतर नारंगी रंगाच्या लवकांना कॅरोटीन म्हणतात. नारंगीला काय म्हटलं जाते मग? कॅरोटीन म्हटलं जाते. ओके, आणि इथं काय म्हटलं? पिवळ्याला कॅरोटीन म्हटलं जाते. नाही, पिवळ्याला म्हणत नाही. मग उरले फक्त करेक्ट असणारे ब आणि क, हे योग्य आहे. सर्व लवकामध्ये रंगद्रव्य नसते आणि वनस्पतीमध्ये हरित लवके प्रकाश संश्लेषणाने कार्य करतात. ब आणि क म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 58, क्लॅमिडोमोनास चे हे रिकामी जागाचे उदाहरण आहे. आदिजीव, कवके, विषाणू की शैवाले? तर याचं उत्तर आहे, हे कशाचं उदाहरण आहे? शैवालांचं उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे? कॅलिडोमोनस. यांचा आकार, शैवालांचा आकार हा 10 UM ते 100 UM. ओके, आणि पाण्यात वाढतात. दृश्य केंद्रिकी एकपेशीय स्वयंपोषी सजीव, पेशीतील हरित लवकांच्या साह्याने प्रकाश संश्लेषण करत असतात. प्रश्न क्रमांक 59, जोड्या लावा. मानव आणि पिरकाणू, गुरे, वनस्पती, जीवाणू. या ठिकाणी त्यांचे विषाणू किंवा रोगांची नावं दिली, त्यांची योग्य जोडी लावायची आहे. तर मानव हा पोलिओ विषाणू त्याला अफेक्ट करतो. इन्फ्लुएन्झा विषाणू आणि HIV एड्स सुद्धा त्याच्याशी रिलेटेड आहे. तर यांच्या जर आपण सगळ्या पहिले जोड्या लावून घेऊ, तर यांच्या जोड्या होतील मानवचा होणार पोलिओ. ओके, त्याच्यानंतर गुरे, पिरकाणू, वनस्पती, विल्ट विषाणू आणि जीवाणू हा बॅक्टेरियोफेज. म्हणजे ऑप्शन नंबर 2, 1, 3, 4, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. गुरांना पिरकाणू विषाणू, वनस्पती टोमॅटोला विल्ट विषाणू लागतो, तंबाखूला मोझाईक विषाणू अफेक्ट करतो आणि जीवाणू बॅक्टेरियोफेज हा विषाणू जीवाणूंवर हल्ला करत असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 60, खालीलपैकी अचूक पर्याय ओळखा. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, 14 जून जागतिक रक्तदान दिन, 30 सप्टेंबर जागतिक हृदय दिन, 15 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन. तर 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन अचूक आहे, करेक्ट आहे. अचूक म्हणजेच करेक्ट आहे. ठीक आहे. 14 जून जागतिक रक्तदान दिन हा सुद्धा करेक्ट आहे. त्याच्यानंतर जागतिक हृदय दिन 29 आहे, 30 नाही, 29 सप्टेंबरला असतो. ओके, म्हणजे हा चुकीचा आहे. त्याच्यानंतर जागतिक मधुमेह दिन हा 14 नोव्हेंबर असतो. हा 15 सांगितला, 15 नाही, कधी असतो? 14. म्हणजे 2 चुकीचे. मग अचूक कोणते? अ आणि ब, ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 61, एखादी वस्तू द्रवामध्ये अंशतः अथवा पूर्णतः बुडविल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते. हे बल त्या वस्तूने बाजूने सारलेल्या द्रवाच्या वजना इतके असते. हे तत्व कोणाचं आहे? तर याचं उत्तर आहे आर्किमिडीज. कोणाचं आहे? आर्किमिडीज. आणि हे जर तुम्ही इयत्ता 8वीचं पुस्तक वाचलं ना, 8th क्लासच्या सायन्समध्ये हा उदाहरण दिलाय. थोडक्यात सांगतो की आर्किमिडीज काय करू लागला, तो आंघोळीला जाऊ लागला. आंघोळीला जाताना तो बाथ टब असतो ना, बाथ टब मध्ये गेला आणि तो बाथ टब पाण्यानं पूर्ण भरलेलं होतं. आणि तो बाथ टब मध्ये उतरल्याबरोबर काय झालं की भरलेलं असल्यामुळे पाणी बाजूला बाहेर, ते बाथ टबच्या बाहेर पडलं. आणि त्याच्या डोक्यामध्ये हा सिद्धांत आला की एखादी वस्तू पाण्यात गेली की त्याच्या वजना इतकंच पाणी बाहेर सारल्या जातो. आणि तिथूनच तो आंघोळीसाठी ज्या अवस्थेत गेला होता, म्हणजे कपडे न घालता, तसंच तो रस्त्यावर पळत सुटला होता कपडे न घालता. की आणि तो जो म्हणत होता, रस्त्यानं जाता जाता युरेका असं म्हणत रस्त्यानं पळत सुटला होता कपडे न घालता. आंघोळीला गेलता त्या स्थितीमध्ये रस्त्यानं युरेका म्हणजे मला सापडलं. युरेकाचा अर्थ होतो मला सापडलं, म्हणजे त्याला सिद्धांत सापडला. म्हणून लोक, या सायंटिस्ट लोकांना पहिलीच्या पागल म्हणायचे, की म्हणजे अशा काही विचित्र घटना सुद्धा करायची की त्यांना तत्व सापडलं, मग आहे त्या परिस्थितीत बाथरूम मधून बाहेर निघणार, रस्त्यानं ओरडत सुटला होता युरेका. प्रश्न क्रमांक 62, फळीवर ठेवलेल्या खाऊच्या डब्याच्या तळाचे क्षेत्रफळ 0.2 मीटर स्क्वेअर असून त्याचे वजन 50 न्यूटन आहे. त्या डब्याने फळीवर प्रयुक्त केलेले दाब काढा. आता क्षेत्रफळ किती दिलं? 0.25 मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर वजन 50 न्यूटन आणि त्याच्यानंतर आहे दाब काढायचा आहे. तर दाब बरोबर काय असतो? बल भागीला क्षेत्रफळ. दाबाचं काय? बल भागीला क्षेत्रफळ. दाब बरोबर असतो बल भागीला क्षेत्रफळ. त्यालाच इंग्लिशमध्ये प्रेशर इज इक्वल टू फोर्स बाय एरिया. 50 न्यूटन बाय 25 म्हणजे येणार हे 200 Nm स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, दाब येणार ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 63, खालीलपैकी फॅरेनहाइट व सेल्सिअसचे योग्य सूत्र ओळखा. फॅरेनहाइट आणि तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस आणि फॅरेनहाइट व केल्विन ही एकके वापरली जाते. त्याच्यापैकी F-32/9 इज इक्वल टू C/5 आणि K इज इक्वल टू C+273.15 हे 2 वापरले जातात. त्यातलं मग याच्यातलं कोणतं आहे? 63चा ऑप्शन नंबर 1.
सॉरी 63चं ऑप्शन नंबर 4 आहे. एक मध्ये काय दिलं 33 दिलं, 32 पाहिजे आहे ना, 4 आहे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 64 जोड्या लावा सारे गम आणि त्यांची वारंवारता हर्ट्स मध्ये दिली आहे. ती कोणाची किती वारंवारता आहे या सुद्धा 8व्या वर्गाच्या सायन्समध्ये तुम्हाला सगळं सापडून जाते स्टेट बोर्डच्या. तर याचं योग्य उत्तर आहे 6 ची आहे 256, ब 6 रे 280, सारे ग ची 312 आणि ड ची म ची आहे 34. ऍज इट इज आहे 1 2 3 4 म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 65. याच्यामध्ये काय दिलंय की जर आपाती किरण व परावर्तित किरण यामधील कोण 90 अंशाचा असेल तर आपतन कोण व परावर्तन कोणाचे माप किती असेल. तर याच्यामध्ये बघा आपाती किरण व परावर्तित किरणाचं माप कसं करतात. अँगल ऑफ इन्फ्रेक्शन प्लस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, इन्फ्रॅक्शन आणि रिफ्रॅक्शन बरोबर 90 डिग्री असतो. आता या समीकरणाला तुम्ही सोडवलं तर तुम्हाला उत्तर काय भेटते याचं 45 उत्तर येईल, 45 अंश. ऑप्शन नंबर 65 चं येते 3 45. ओके. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 66. लेझर प्रिंटर्सचे टोनर व कापड उद्योगात रिकामी जागा हा प्लास्टिकचा प्रकार वापर केला जातो. तर लेझर प्रिंटरसाठी ऑप्शन नंबर 2 पॉलिस्टर. कोणतं पॉलिस्टर. तर बॅकेलाइट जो असतो तो रेडिओ, टीव्ही, टेलिफोन यांचे कॅबिनेट बनवण्यासाठी तसंच इलेक्ट्रॉनिकचा स्विच तयार करण्यासाठी युज केला जातो बॅकेलाइट. पॉलिस्टर तंतुकाच बनवण्यासाठी, लेझर प्रिंटरचा टोनर यानंच बनतो पॉलिस्टरनं, जो की आपण ऑप्शन नंबर 2 उत्तर सांगितलं. आणि कापड उद्योगामध्ये सुद्धा. आणि मेलेमाइन कब्बश्या, प्लेट, ट्रे, गृहोपयोगी वस्तू, विद्युतरोधक, ध्वनिरोधक आवरणे आणि विमानाच्या इंजिनचा काही भाग सुद्धा बनतो. आणि पॉलियुरेथिननं, जो पॉलियुरेथिन इथं सांगितला हा पॉलियुरेथिन 4थ्या नंबरचा, त्याच्यानं सर्फ बोट, छोट्या बोटी, फर्निचर, वाहनांच्या सीट सुद्धा बनतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 67. ऑक्सिजनचे अणुवस्तुमान 16 असून त्याच्या केंद्रकात 8 न्यूट्रॉन आहेत तर त्याचा अणुअंक किती. अणुवस्तुमानांक 16, न्यूट्रॉनची संख्या 8. अणुअंक काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी अणुवस्तुमानांक दिलाय ना, आणि अणुवस्तुमानांकाचा ॲटॉमिक नंबर काय असतो फॉर्म्युला बरोबर, ॲटॉमिक नंबर बरोबर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आहे ना. हे ॲटॉमिक नंबर 16 दिला, प्रोटॉनची संख्या सांगितली, प्रोटॉन आणि प्रोटॉनची काढायची आहे म्हणजेच आपल्याला अणुअंक भेटतो. प्रोटॉनची संख्या म्हणजेच अणुअंक. आणि न्यूट्रॉन किती दिलाय, न्यूट्रॉन दिलाय आपल्याला 8. याच्यावरून काय होऊन जाईल, पी बरोबर 16 - 8 बरोबर 8च होऊन जाईल. ओके. अणुअंक येणार 8. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर राहील. 67चं ऑप्शन नंबर 1. 68 पाहूया आता. प्रश्न क्रमांक 68. खालीपैकी योग्य विधाने ओळखा. वनस्पती तेलापासून वनस्पती तूप मिळवण्यासाठी निकेल या उत्प्रेरकाची मदत होते. उष्ण ॲल्युमिनियमच्या उत्प्रेरकाच्या साहाय्याने अल्कोहोल पासून इथरची निर्मिती करतात. आणि ट्रिप्सिन या उत्प्रेरकाद्वारे जठरातील प्रथिनांचे रूपांतर पेप्टाइड मध्ये होते. डायस्टेज या उत्प्रेरकाच्या मदतीने युरियापासून अमोनियाची निर्मिती केली जाते. लॅक्टिक व्हॅसिली या उत्प्रेरकाच्या मदतीने ऊसापासून ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळवलं जाते. तर वनस्पती तेल त्याच्यामध्ये उत्प्रेरक निकेल असते आणि वनस्पती तूप त्याच्यातून मिळते. अल्कोहोल उष्ण ॲल्युमिनियमचा उत्प्रेरक म्हणून वापर करताना इथर मिळते. आणि जठरातील जे प्रथिन असतात त्याच्यात पेप्सिन आणि त्याच्यापासून पेप्टाइड, पेप्सिन हा उत्प्रेरक आणि पेप्टाइड मिळतो. स्वादुपिंडातील प्रथिनापासून ट्रिप्सिन उत्प्रेरक वापरून अमिनो आम्ल बनवतात. युरियामध्ये युरिएज वापरलं जाते उत्प्रेरक आणि अमोनिया बनते. आणि स्टार्च पासून डायस्टेज उत्प्रेरक वापरून माल्टोज आणि उसाला इन्व्हर्टेज ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज त्याचा आउटपुट असते. आणि दूधमध्ये लॅक्टिक व्हॅसिली उत्प्रेरक वापरलं जाते लॅक्टिक आम्ल प्राप्त करण्यासाठी. ते या ठिकाणी याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 4 अ आणि ब, की वनस्पती तेलापासून निकेल हा उत्प्रेरक असतो, करेक्ट आहे. आणि ब ॲल्युमिनियम साहाय्याने अल्कोहोलची इथरची निर्मिती हा, पण ट्रिप्सिन उत्प्रेरक प्रथिनांचं नाही. ट्रिप्सिन उत्प्रेरक जठरातील प्रथिनांचं काय सांगितलं मी आताच सांगितलं तुम्हाला, जठरातील प्रथिनांसाठी पेप्सिन असतो उत्प्रेरक. ओके. ॲल्युमिना म्हटलं हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर सॉरी क मध्ये ट्रिप्सिन म्हटलं होतं, हा चुकीचा आहे. ट्रिप्सिन नाही, कोण असतो, पेप्सिन असतो. त्याच्यानंतर डायस्टेज उत्प्रेरकाच्या मदतीने युरियापासून अमोनिया, युरियापासून मध्ये युरिएज असतो, डायस्टेज नसतो. ओके. कोण असतो. प्रश्न क्रमांक 69. ज्या अभिक्रियेमध्ये आम्लाची अभिक्रिया आम्लारी बरोबर होऊन क्षार आणि पाणी तयार होते त्या अभिक्रियेस रिकामी जागा अभिक्रिया असे म्हणतात. शरण, खवटपणा, उदासीन की यापैकी नाही. तर उदासीनीकरण अभिक्रियामध्ये काय असते, आम्ल, आम्लारी आणि पाणी यांचं रिएक्शन घडून येते. उदाहरण घेतलं आपण NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड प्लस HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. आउटपुट काय भेटतो, NaCl, मीठ भेटतो आणि पाणी भेटतो. तर म्हणजेच याचं उत्तर काय असणार, ऑप्शन नंबर 3 उदासीनीकरण अभिक्रिया म्हटलं जाते. प्रश्न क्रमांक 70. सफरचंद, केळी, बटाटे, अननस या फळांमध्ये रिकामी जागा आम्ल असते. ॲस्कॉर्बिक, कार्बोनिक, टार्टारिक की मॅलिक. तर ॲस्कॉर्बिक आम्ल कशामध्ये असते, हे वांगे आणि चिकू मध्ये असते. वांगे आणि चिकू मध्ये लक्षात ठेवा. 2 नंबर कार्बोनिक आम्ल हा शीतपेयामध्ये असतो.
कोल्ड्रिंक्स ज्याला म्हणतो ना आपण, शीतपेयामध्ये असतो कार्बोनिक. टार्टारिक तर हा खूप फेमस आहे, हा सगळ्यांना माहिती आहे, चिंचेमध्ये असतो आहे ना, चिंच. आणि राहिलं मॅलिक आम्ल, हा सफरचंद, केळी, बटाटे, अननस जे आपल्याला प्रश्नामध्ये सांगितले हे सगळे मॅलिक ऍसिड आम्ल असते. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे 70चं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 71. वस्तू व सेवा कराची शिफारस पुढीलपैकी कोणत्या समितीने केली होती? वाय व्ही रेड्डी, विजय केळकर, डॉक्टर खन्ना की सी रंगराजन? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे या वर्षीसाठी इकॉनॉमिक्सला. तर कोण होतं? विजय केळकर. याच्या संबंधी जर करविषयक समिती पाहिल्यानंतर राज समिती 1972ची, कृषी करविषयक त्यांनी योजनेचा अभ्यास केला होता. मथाई समिती आहे, जॉन मथाई 1953-54ची. निकोलस कॉल्डॉर समिती 1956ची आहे. न्यायमूर्ती के एन वांचू समिती 69 ते 71ची. त्याच्यानंतर प्रत्यक्ष कर सुधारणा समिती, काळा पैशांचा शोध या वांचू समितीच्या होता. आणि डॉक्टर एल के झा समिती 1977ला होती. अप्रत्यक्ष कर सुधारणा संबंधी राजाचे लय्या 91, 92, 93 असे 3 अहवाल. विजय केळकर 2002ची होती, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर यांनी सुधारण्याचा अहवाल दिला होता समिती. आणि त्याच्यानंतर एसी चोक्सी समिती, प्रत्यक्ष कर व कायदे निवडण्यासाठी. त्याच्यानंतर वाय व्ही रेड्डी समिती, जे पहिला ऑप्शन सांगितला, हा कशासाठी? हा लघु बचत क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी होती. खन्ना समिती ही बँकामधील गैर निष्पादित संपत्ती म्हणजे एनपीए, नॉन परफॉर्मिंग ऍसेट साठी होती खन्ना समिती. विजय केळकर नैसर्गिक गॅसच्या संदर्भात सुद्धा होती, गॅसच्या किमती संदर्भात सुद्धा ही यांनी काम केलेलं आहे. ओके, तर 71चं झालं आपला ऑप्शन नंबर 2, विजय केळकर संपत्ती समिती. प्रश्न क्रमांक 72. जागतिक व्यापार संघटनेशी पुढीलपैकी कोणते करार संबंधित आहे? कापड व वस्त्र, आयात शुल्केतर अडथळे, सेवा व्यापाराचा सर्वधारण करार, शेतीविषयक सहमती करार की डम्पिंग विरोधी करार? तर WTO ज्याला जागतिक व्यापार संघटना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अंतर्गत 60 प्रकारचे करार अग्रीमेंट आहे. यामध्ये प्रमुख 3 आहे. त्याच्यातले प्रमुख 3 आहे वस्तूंसाठी म्हणजे गुड्स म्हणतात ना त्याला इंग्लिशमध्ये, GATT जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड. सेवांसाठी सर्व्हिसेस, GATS जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड सर्व्हिसेस. आणि बौद्धिक संपदेसाठी IPR किंवा ट्रिप्स, ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. हे करार महत्वाचे WTO सोबत करण्यात आलेले आहे. तर याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 1, अ ब क ड ई सगळे हे करार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 73. योग्य जोड्या जुळवा. संतुलित अंदाजपत्रक, शिल्लकीचे अंदाजपत्रक आणि तुटीचे अंदाजपत्रक खालीलपैकी कोणतं कोणाची जोडी जुळते ते या ठिकाणी ओळखायचं आहे. तर संतुलित अंदाजपत्रक यासाठी आहे सरकारी प्राप्ती बरोबर सरकारी खर्च. आणि शिल्लकीचं अंदाजपत्रक कसं असते? मग सरकारी प्राप्ती ही जास्त असते सरकारी खर्चापेक्षा, आणि तुटीचं याच्यामध्ये सरकारी प्राप्ती कमी परंतु खर्च जास्त. नावावरूनच तुम्ही सहज जोड्या जोडू शकता, म्हणजे असं वाचनातून नाही गेलं तरी नाव थोडंसं तुम्ही विचार केला की तुम्हाला सहज उत्तर भेटून जाईल. 2, 3, 1 ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 74. दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोह पोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही? ओके, नाही आला विचारलं. तर दुसरी पंचवार्षिक योजना कधीची आहे? 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961 पर्यंत, 56 ते 61 पर्यंतची होती. ओके, 56 ते 61 पर्यंत. अध्यक्ष जवाहरलाल नेहरू पंतप्रधान त्यावेळेसचे. उपाध्यक्ष कृष्णम्माचारी. मुख्य भर जड व पायाभूत उद्योगावर याच्यावर भर देण्यात आलं होतं. प्रतिमान प्रशांत चंद्र महालनोबिस रशियातील फेल्डमन प्रतिमानावर ही आधारित होती. सुरू करण्यात आलेले उद्योग भिलाई पोलाद प्रकल्प छत्तीसगड हे रशियाच्या मदतीनं, रूरकेला पोलाद प्रकल्प ओडिशा जर्मनीच्या मदतीनं, दुर्गापूर पोलाद प्रकल्प पश्चिम बंगाल ब्रिटनच्या मदतीनं, भेल ची स्थापना, अणुऊर्जा आयोगाची स्थापना, नानगल पंजाब व रूरकेला येथे खत कारखाने, आणि बोकारो लोह पोलाद प्रकल्प झारखंड येथे रशियाच्या मदतीनं तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलं होतं. इथं सांगितलं ना बोकारो, हा कधीचा आहे? बोकारो झारखंड मधला हा तिसऱ्या मधला आहे. आपल्याला कोणत्या विचारलं? दुसऱ्या मधले. तर दुसऱ्या मधले कोणते राहिलेले? सगळे दुसऱ्या मध्ये राहतील. तर आपल्याला इथं नाही विचारलं होतं ना, दुसऱ्या मधलं नाही आहे, तर हा बोकारो दुसऱ्या मधलं नाही आहे, बाकी हे सगळे दुसऱ्या मधले आहे. नाही मग ऑप्शन नंबर ड, ऑप्शन नंबर 3 फक्त ड याचं उत्तर येणार. प्रश्न क्रमांक 75. हरित राष्ट्रीय उत्पन्नाचे मापनाशी पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहेत? राष्ट्रीय उत्पन्न, नैसर्गिक संसाधनांमध्ये घट की पर्यावरणीय ऱ्हास? तर हरित स्थूल राष्ट्रीय उत्पन्न त्याला GNP म्हटलं जाते, ग्रीन ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. सन 73 मध्ये नॉर्थस व टोविन यांनी ही संकल्पना मांडली होती. आणि देशातील नैसर्गिक स्रोत तसेच निसर्गाचे संरक्षण राखून पर्यावरणास हानी न पोहोचवता मिळवलेले स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच हरित GNP त्याला म्हटलं जायचं. तर याच्यातलं राष्ट्रीय उत्पन्न, नैसर्गिक घट आणि पर्यावरणीय ऱ्हास या तिन्ही गोष्टींचा समावेश आहे.
पुढे ऑप्शन नंबर 2 अ, ब आणि क. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 76. किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव याचा संबंध दारिद्र्याच्या पुढील कोणत्या प्रकाराशी येतो? निरपेक्ष दारिद्र्य, सापेक्ष दारिद्र्य, 1 व 2 की यापैकी नाही. तर लक्षात ठेवा की जो दारिद्र्य मापनाचे प्रकार आहे त्याच्यामध्ये पहिला आहे निरपेक्ष दारिद्र्य, त्याला अब्सोल्यूट पॉवर्टी म्हटलं जाते. या पद्धतीचा उपयोग आर वायडू यांनी 1945 मध्ये सर्वप्रथम केला होता. याच्यामध्ये किमान जीवनावश्यक अन्न, वस्त्र, निवारा या गरजांचा अभाव म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य म्हटलं जायचं. आणि यामध्ये एक न्यूनतम उपभोग स्तर निश्चित केला जातो. किमान आवश्यक गरजा भागवण्याची क्षमता नसणे हे दारिद्र्याचं वैशिष्ट्य आहे. आणि भारतात दारिद्र्य मोजण्यासाठी निरपेक्ष दारिद्र्य विचारात घेतात आणि विकसनशील व अविकसित देशात या पद्धतीने गरिबाचं आकलन केलं जाते. दुसरं प्रकार आहे सापेक्ष दारिद्र्य, रिलेटिव्ह पॉवर्टी. जेव्हा गरिबाचं आकलन तुलनात्मक दृष्ट्या केलं जाते त्याला सापेक्ष दारिद्र्य म्हणतात. उदाहरणार्थ त्याच्यापेक्षा हा गरीब असं जेव्हा आपण तुलना करतो, ओके, आणि अशी ही तुलना, आणि अशा प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन होऊ शकत नाही. विकसित देशांमध्ये या पद्धतीने गरिबीचे आकलन केलं जाते. लॉरेन्स वक्र, भूमितीय, गणित, गिनी गुणांक याचा वापर याच्यामध्ये सुद्धा होतो. तर 76चं ऑप्शन नंबर उत्तर असणार 1, निरपेक्ष दारिद्र्य. भारतामध्ये किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव याचा संबंध निरपेक्ष दारिद्र्याशी आहे. ओके, ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 77 पाहूया. पुढीलपैकी कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषांच्या विचाराचे किमान वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले आहे? राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976, 77, 2005 की लोकसंख्या भविष्यवाणी 2001 ते 26. तर 16 एप्रिल 1976 रोजी तत्कालीन केंद्रीय व स्वास्थ्य कुटुंब कल्याण मंत्री करण सिंग यांनी धोरण मांडलं होतं. आणि यावेळी देशात राष्ट्रीय आणीबाणी सुरू होती, त्यावेळेस हे धोरण मांडलेलं आहे. हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 ला. योग्य कायदा करून विवाहाचं किमान वय मुलींसाठी 18 व मुलांसाठी 21 वर्षापर्यंत वाढवणं. प्रत्यक्षात हा कायदा पुढे 1978 मध्ये संमत झाला होता आणि 2001 पर्यंत लोकसभा व राज्य विधानसभा यामधील प्रतिनिधित्व 1971च्या जनगणनेनुसार निश्चित करावं यासाठी 42वी घटना दुरुस्ती सुद्धा करण्यात आली. आणि या धोरणानं कुटुंब नियोजनाचा कुटुंब कल्याण असा विस्तार करण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 78. खालीलपैकी योग्य विधान निवडा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही संयुक्त राष्ट्रांची विशेष संस्था आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी गरीब देशांना व्याजमुक्त कर्ज देते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सभासद देशाला तात्पुरत्या व्यवहारात तोलातील तोट्यासाठी निधी देते. तर जागतिक बँकेची एक संस्था असलेली IDA, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन, ही गरीब देशांना व्याजमुक्त IDA देते. IDA, ओके. आणि इथं काय सांगितलं की नाणेनिधी देतो का? नाही, IDA देते, तो वेगळा आहे. जागतिक बँकेची एक संस्था असलेली IBRD चे अंतिम ध्येय गरीब कमी करणे. IMF, जे की इथं नाणेनिधी म्हटलं, IMF देत नाही. IMF काय करते मग? आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्याचं काम. आणि IMFच्या कार्यांना चलनविषयक कार्य म्हटलं जाते. IMF ही देशादेशात आंतरराष्ट्रीय चलन विनिमयात सहकार्य करण्याचं काम करते. तर याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 3 अ आणि क. ही संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था आहे आणि सभासद देशाला तात्पुरत्या व्यवहार तोट्यासाठी निधी देते. ती गरीब मुक्तीसाठी किंवा व्याजमुक्त कर्ज देत नाही. मग ती व्याजमुक्तीसाठी विचारलं तर कोण आहे? IDA. काय IDAचं फुल फॉर्म? इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 79. किंमत वाढीस कारणीभूत असणारा पुढीलपैकी कोणता घटक पुरवठाजन्य नाही? निर्यात वाढ, साठा, पतनिर्मिती वाढ की दुष्काळ? तर किंमत वाढ, चलवाढ किंवा त्याला पुरवठा चलनवाढ सुद्धा म्हटलं जाते. याचा अर्थ ज्या कारणामुळे वस्तूची किमती वाढतात किंवा पुरवठा कमी होतो त्या घटकांचा समावेश यामध्ये होतो. निर्यात वाढ, साठा, दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्ती इत्यादी पुरवठाजन्य किमती वाढीचे घटक आहेत. आणि नैसर्गिक व इतर आपत्तींमुळे पुरवठ्यात कमतरता येते व किंमत वाढते. सरकारने वस्तूच्या निर्यातीवर अधिकाधिक भर दिला असता देशात वस्तूंची उपलब्धता कमी होते आणि यातून सुद्धा पुरवठा कमी होतो, किंमत वाढते. औद्योगिक कलह, व्यापारी, दलाल, साठेबाजी यामुळे वस्तू सेवांची पुरवठा कमी होऊन त्यात महाग होतात. आणि औद्योगिक विकास न झाल्यास वस्तूंची निर्मिती कमी होते, यातून सुद्धा पुरवठा कमी होतो व किंमत वाढते. म्हणजे याचं उत्तर काय असणार की पतनिर्मिती वाढ, फक्त क. किंमत वाढीस कारणीभूत पुढीलपैकी घटक कोणता? आजीविका राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 3 जून 2011 रोजी राजस्थानातील बेसवाडा या ठिकाणी सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनांचे रूपांतर राष्ट्रीय ग्राम जीवन ज्योती अभियानात करण्यात आलं आणि ग्रामीण भागातील गरिबांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ करण्यासाठी प्रयत्न करणं. नोव्हेंबर 15 मध्ये या अभियानाचे नाव बदलून ते दीनदयाळ अंत्योदय योजना असं करण्यात आलं होतं. वरीलपैकी कोणतं विधान किंवा विधान बरोबर आहे? 1 एप्रिल 1999 रोजी हाशिम समितीच्या शिफारशीनुसार उपरोक्त एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम IRDP, स्वयंरोजगार ग्रामीण तरुणांचं प्रशिक्षण योजना,
ट्रायसिम म्हटलं जातं त्याला. आणि ग्रामीण क्षेत्रातील महिला व बालकांची विकास योजना DWCRA आणि दशलक्ष विहिरी योजना MWS ग्रामीण कारागिरांना सुधारित साधनांचा संच पुरविणारी योजना सित्रा म्हटलं जाते व गंगा कल्याण योजना GKY सर्व योजनांचा एकत्रित करून स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना सुरू करण्यात आली होती. आणि यामध्ये ग्रामविकास मंत्रालयाने 2009 मध्ये नेमलेल्या राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती व समितीच्या शिफारसीनुसारच स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेचं रूपांतर राष्ट्रीय ग्राम जीवनोन्नती अभियान NRLM मध्ये करण्यात आलं. आणि 2015 मध्ये नोव्हेंबरच्या आजीविका राष्ट्रीय ग्रामीण जीवन ज्योती अभियान नाव बदलून त्याला दीनदयाळ अंत्योदय DAY NRLM असं करण्यात आलं आहे. तर याचं उत्तर काय असणार मग? ऑप्शन नंबर 2 अ ब क हे विधाने बरोबर आहे. अ ब क तिन्ही योग्य आहे. प्रश्न क्रमांक 81 पाहूया. उत्पादन क्षेत्रातील एखाद्या उद्योग लघु उद्योग कधी ठरतो? गुंतवणूक 25 लाखापर्यंत, 25 ते 5 कोटीपर्यंत, 10 लाख ते 2 कोटी आणि 5 कोटी ते 10 कोटी. तर वस्तू निर्माण क्षेत्र सेवा क्षेत्राचा विचार केला तर सूक्ष्म उपक्रम 25 लाख व त्यापेक्षा कमी. ओके. आणि सेवा क्षेत्रामध्ये सूक्ष्म उपक्रम 10 लाख व त्यापेक्षा कमी असतो. लघु उपक्रम वस्तू निर्माण मध्ये 25 लाखापेक्षा जास्त आणि सेवा क्षेत्रामध्ये 10 लाखापेक्षा जास्त. परंतु वस्तू निर्माण मध्ये ते 5 कोटीपेक्षा कमी असलं, 25 लाख ते 5 कोटी लघुसाठी. ओके. आणि आपल्याला याच्यात काय विचारलं? लघु उद्योगच कशामध्ये? उत्पादन क्षेत्रामध्ये विचारलं तर मग याचं उत्तर काय असणार? ऑप्शन नंबर 2 25 लाख ते 5 कोटी. आणि मध्यम कोणतं असते मग? वस्तू निर्माण मध्ये म्हणजेच उत्पादन क्षेत्र 5 कोटीपेक्षा जास्त पण 10 कोटीपेक्षा कमी. परंतु ते सेवा क्षेत्र विचारलं तर 2 कोटीपेक्षा जास्त परंतु 5 कोटीपेक्षा कमी येते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 82. आपत्काले रक्षिष्यामी हे कोणत्या संस्थेचे बोधवाक्य आहे? भारतीय जीवन विमा, सामान्य विमा महामंडळ, भारतीय ठेवी विमा आणि पत हमी महामंडळ, पोस्टल लाईफ इन्शुरन्स. तर भारतीय साधारण विमा जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया GIC ही सर्वसाधारण विमा क्षेत्रात अधिक पारदर्शकता याची ग्राहकांना उत्तम सेवा मिळण्यासाठी 1972 मध्ये स्थापन करण्यात आली नियामक संस्था आहे. आणि पुढे 22 नोव्हेंबर 1972 रोजी भारतीय साधारण निगमाची स्थापना करण्यात आली. GIC आता फक्त पुनर्विमा सेवा देते आणि त्याला GIC असं म्हणतात. मुख्यालय मुंबई आहे. घोषवाक्य आपत्काले रक्षिष्यामी. आपत्काले रक्षिष्यामी म्हणजे काय येणार उत्तर? 82चं ऑप्शन नंबर 2 सामान्य विमा महामंडळ. स्थापना 1 सप्टेंबर 1956. मुख्यालय मुंबई आहे. कशाचं? LICचं लक्षात ठेवा. LICचं याची स्थापना आहे 1 सप्टेंबर 1956. हे सुद्धा विचारतात 1 सप्टेंबर 1956. LICचं घोषवाक्य काय आहे? याचा योगक्षेम वहाम्यहम योगक्षेम वहाम्यम हे याचं घोषवाक्य आहे. ठीक आहे. मग याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 83. पुढीलपैकी पतनियंत्रणाचे कोणते साधन हे रिझर्व्ह बँकेचे संख्यात्मक साधन नाही? वैधानिक तरलता प्रमाण, रोख राखीव निधी, कर्जाचे रेशनिंग की रेपो दर. RBI ही काय करते? पतनियंत्रणाचं गुणात्मक साधनाचा वापर करते. कोणकोणते साधन आहे मग? तारण मूल्य व कर्ज रक्कम यातील गाळा ठरवणे, उपभोग कर्जाचे नियंत्रण, कर्जाचे रेशनिंग, नैतिक समाजवाणी, प्रत्यक्ष कारवाई आणि प्रसिद्धी इत्यादी कार्य या साधनांद्वारे. तसंच RBIची जी पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने त्याच्यामध्ये बँक दर, राखीव रोखता गुणोत्तर CRR म्हटलं जाते, त्याच्यानंतर SLR आहे वैधानिक तरलता गुणोत्तर, रोख्याची विक्री आहे, रेपो दर आहे, रिव्हर्स रेपो दर आहे आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी दर ज्याला MSFR सुद्धा म्हटलं जाते. तर या प्रश्नाचं उत्तर कर्जाचे रेशनिंग कोणते साधन संख्यात्मक साधन नाही? तर कर्जाचं रेशनिंग हे संख्यात्मक साधन नाहीये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 84. अर्थव्यवस्थेचं नाही. वस्तू व सेवांचे उत्पादन, वाटप, किमती इत्यादी बाबी बाजार नियंत्रणावर अवलंबून नसून त्याबद्दलचे निर्णय शासन घेते. वस्तू व सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही आणि सर्व आर्थिक निर्णय सरकार घेते. उत्पादनाची साधने सरकारी मालकीची असतात. वस्तू व सेवाच्या किमती बाजारात मागणी पुरवठ्याच्या परस्पर संयोगाने ठरतात. तर अर्थव्यवस्थेचे उत्पादक साधन संपत्तीच्या मालकीनुसार उपक्रम पडतात. समाजवादी, भांडवलशाही आणि मिश्र. तर आपल्या इथं समाजवादी विचारलं तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं सरकारच्या म्हणजे सार्वजनिक मालकीची असतात आणि उत्पादनाचं कार्य व विभाजन सरकारमार्फत होते. ग्राहक सार्वभौम ठरत नाही. सरकार नियंत्रणाचा अतिरेक व्यक्ती स्वातंत्र्याचा याच्यात लोप होण्याची शक्यता असते. तेच जर भांडवलशाहीमध्ये पाहिले तर उत्पादनाची साधने खासगी मालकीची असतात. ग्राहक सार्वभौम ठरतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था किंवा हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था सुद्धा म्हटलं जाते. वस्तू व सेवाच्या किमती बाजार मागणी व पुरवठ्याच्या परस्पर संयोगाने ठरतात.
म्हणून भांडवलशाहीला बाजार अर्थव्यवस्था मार्केट इकॉनॉमी असंही म्हटलं जाते. संयोजन कौशल्याला भांडवलशाहीत पूर्ण वाव असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. वस्तू व सेवांच्या किमतीत बाजारात मागणी व पुरवठ्याच्या परस्पर संयोगाने ठरतात. ऑप्शन नंबर 4 हे समाजवादी अर्थव्यवस्थेचं नाही आहे. ओके, हा कशाचा आहे मग? तो भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 85. बहुआयामी निर्धनता निर्देशांक MPI काढताना किती प्रकारचे निर्देशांक विचारात घेतले जातात? तर बहुआयामी निर्धनता याला दारिद्र्य निर्देशांक सुद्धा म्हटलं जाते, MPI. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कोण काढते? सन 2010 पासून हा ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह OPHI आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांच्याकडून काढला जातो. 10 निर्देशांक आहे याच्यात आणि 3 परिमाप आहे. आरोग्यामध्ये पोषण, अर्भक आणि अभ्रक मृत्यू. दुसरा आहे शिक्षण, त्याच्यामध्ये शालेय शिक्षणाची वर्षे आणि शालेय उपस्थिती. तिसरा आहे राहणीमानाचा दर्जा, त्याच्यामध्ये स्वयंपाकाचं इंधन, स्वच्छता, पाणी, वीज, मालमत्ता आणि घर. भारतातील प्रत्येक राज्याची बहुआयामी निर्देशांक काढला जातो आणि यामध्ये जितके गुण जास्त तितकी त्या राज्यात जास्त गरिबी असा अर्थ काढला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. किती आहे? 10 निर्देशांक विचारात घेतले जातात. ओके, तर इथं मित्रांनो आपले 85 क्वेश्चन कव्हर होतात. पुढं IQ आणि मॅथ आहे, ते आता आपण घेणार नाहीये. आज आपण एक पेपर पूर्ण कव्हर केला. आपण उद्या सुद्धा पुन्हा एक पेपर कव्हर करू, जेणेकरून जर या पेपरमध्ये क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये आले तर तुम्हाला तितकाच फायदा व्हायला पाहिजे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा, सबस्क्राईब केल्यानंतर लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घ्या.